नमस्कार मित्रांनो, कसे आहात तुम्ही? आय होप होल्डिंग वेल. मी विशाल एज्युकेशनल कोड मराठीमध्ये तुमचं स्वागत करतो. आजच्या व्हिडिओमध्ये आपण पुन्हा एकदा काही हिस्ट्री आणि काही इनपुट आउटपुट्स क्वेश्चन सॉल्व करणार आहोत. आणि महाराष्ट्र BCCETमध्ये जे एक्झॅक्ट क्वेश्चन आलेले आहेत ते पण आपण करणार आहोत विथ प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स. ओके. आणि लास्ट लेक्चरमध्ये पण आपण प्रिव्हियस इयर क्वेश्चन केले, आणि या लेक्चरमध्ये असो किंवा पुढच्या लेक्चरमध्ये जेवढे पण आपण लेक्चर केले आहे त्यामध्ये आपण प्रत्येक क्लासमध्ये 50 MCQ करत आहे. 30+ MCQ प्रिव्हियस इयर्स आहे. ओन्ली 20 MCQ एक्झॅक्ट टाईपचे क्वेश्चन्स मी क्रिएट केले आहे तुमच्यासाठी. ओके, ते पण महाराष्ट्र MCETमध्ये येऊ शकतात. ओके, चला मग जास्त वेळ न घालवता व्हिडिओला स्टार्ट करूया. एक व्हिडिओ जर आवडला असेल तर एक लाईक, एक सबस्क्राईब नक्की करा. एवढी मेहनत घेतात तर तुमच्यासाठी तर एक लाईक, सबस्क्राईब करू शकता. ओके, चला मग जास्त वेळ न घालवता व्हिडिओला स्टार्ट करूया. ओके, टोटल आपण 50 MCQ करू, 55 MCQ करू. ओके, फर्स्ट आहे थर्ड जनरेशन ऑफ कॉम्प्युटर यूज इट. म्हणजे थर्ड जनरेशनमध्ये कॉम्प्युटर काय यूज करत होते? सोपे आन्सर आहे व्हॅक्यूम ट्यूब. ओके, फर्स्ट जनरेशनमध्ये यूज करतो आपण, फर्स्ट जनरेशनमध्ये यूज करत होतो आपण व्हॅक्यूम ट्यूबचा. ओके, हे लक्षात ठेवा. हे पण इनपुट आहे आणि त्याचा एक एरिया आहे 1940 ते 1956 पासून पर्यंत. ओके, हे लक्षात ठेवा. थर्ड जनरेशन मीन्स व्हॅक्यूम ट्यूब आणि त्याचा एरिया आहे 1940 ते 1956. ओके, त्यानंतर ते सेकंड जनरेशन कॉम्प्युटर यूज. सेकंड जनरेशनमध्ये कॉम्प्युटर काय यूज करत होते? सोपे आन्सर याचा ट्रान्झिस्टर. ओके, त्यानंतर ते पहा जेवढे पण हे लक्षात ठेवा. थर्ड जनरेशन, सेकंड जनरेशन आणि थर्ड जनरेशन हे इम्पॉर्टंट आहे, हे लक्षात ठेवा. फर्स्ट जनरेशनमध्ये आपण व्हॅक्यूम ट्यूबचा यूज करत होतो. सेकंड जनरेशनमध्ये आपण ट्रान्झिस्टरचा, आणि थर्ड जनरेशनमध्ये आपण ICचा यूज करत होतो. IC मीन्स इंटिग्रेटेड सर्किटचा यूज करत आहे. ओके, त्यानंतर फोर्थ जनरेशनमध्ये यूज करतो आपण मायक्रोप्रोसेसरचा. ओके, हे लक्षात ठेवा तुम्ही. हे 4 जनरेशन खूप इम्पॉर्टंट आहे फॉर एक्झामसाठी. थर्ड जनरेशन मीन्स व्हॅक्यूम ट्यूब, सेकंड जनरेशन मीन्स ट्रान्झिस्टर, आणि थर्ड जनरेशन मीन्स इंटिग्रेटेड सर्किट, आणि लास्ट जनरेशन आहे आपली फोर्थ जनरेशन कॉम्प्युटर यूज मायक्रोप्रोसेसर. मी तुम्हाला रिपीट करून यासाठी सांगत आहे, हे मोस्ट रिपीटेड क्वेश्चन आहे. ओके, 1-2 वर्षानंतर रिपीट होतोच. त्यानंतर ते 5वी जनरेशन विचारले आपल्याला. 5वी जनरेशन आहे AI. ओके, हे लक्षात राहील तुमच्या. 5वी जनरेशन मीन्स AI. त्यानंतर ते 10वा क्वेश्चन आहे ENIAC स्टँड फॉर विचारला आपला. ENIAC. ओके, ENIACचा स्टँड फॉर आहे इलेक्ट्रॉनिक न्यूमेरिकल इंटिग्रेटर अँड कॉम्प्युटर. ओके, ENIACचा स्टँड फॉर आहे इलेक्ट्रॉनिक न्यूमेरिकल इंटिग्रेटर अँड कॉम्प्युटर. ओके, ENIAC काय आहे? ENIAC वॉज द फर्स्ट इलेक्ट्रॉनिक जनरल पर्पज कॉम्प्युटर. जो फर्स्ट कॉम्प्युटर होता कोण? ENIAC. ओके, लक्षात ठेवा. ENIAC वॉज द फर्स्ट इलेक्ट्रॉनिक जनरल कॉम्प्युटर. ओके, आता काही बेसिक कॉन्सेप्टवर जे महाराष्ट्र MCETमध्ये क्वेश्चन येतात ते बघूया. ओके, बेसिक आहे. त्यानंतर ते 11वा क्वेश्चन आहे कॉम्प्युटर इज अ इलेक्ट्रॉनिक डिव्हाइस दॅट प्रोसेस डेटा. ओके, कॉम्प्युटर इज अ इलेक्ट्रॉनिक डिव्हाइस दॅट प्रोसेस डेटा प्रोसेस करतो ना. कन्वर्ट डेटा इंटू इन्फॉर्मेशन. म्हणजे आपण त्याला डेटा देतो तो इन्फॉर्मेशन कन्वर्ट करतो. त्यानंतर ते IPO ची सायकल विचारलं आहे. IPO मीन्स इनपुट प्रोसेस आउटपुट. ओके, हे लक्षात ठेवा. IPOचा जर फुल फॉर्म विचारला तर इनपुट प्रोसेस आउटपुट. ओके, हे लक्षात राहील तुमच्या. IPO आय लक्षात राहून जाईल तुमचा इनपुट, आणि O पण लक्षात राहून जाईल आउटपुट. फक्त P जरा तुम्हाला हार्ड जाईल. P मीन्स प्रोसेस. त्यानंतर इथे 13वा क्वेश्चन आहे रो फॅक्ट आर कॉल. रो फॅक्ट आर कॉल. सोपे आन्सर आहे B डेटा. त्यानंतर इथे 14वा क्वेश्चन आहे प्रोसेस द डेटा इज अ इन्फॉर्मेशन. आता असं बघितलं आपण, प्रोसेस डेटा इज इन्फॉर्मेशन. फर्स्टमध्ये असं बघितलं आपण फर्स्टमध्ये असं बघितलं कॉम्प्युटर इज इलेक्ट्रॉनिक डिव्हाइस दॅट प्रोसेस द डेटा. त्यानंतर इथे 15वा क्वेश्चन आहे व्हॉट इज अ ब्रेन ऑफ कॉम्प्युटर. ओके, हा खूप इझीचा क्वेश्चन आहे, मागच्या फर्स्ट लेक्चरमध्ये आपण कव्हर केला आहे. त्यानंतर इथे CPU अँड कंपोनेंटचे काही क्वेश्चन मोस्ट इम्पॉर्टंट. ओके, CPU consists of ALU and CU.
सी यू मीन्स कंट्रोल युनिट आणि ए एल यू मीन्स अर्थमॅटिक लॉजिक युनिट. ए एल यू काय करतो, परफॉर्म द लॉजिक, आणि सी यू मीन्स कंट्रोल द ऑपरेशन्स. ओके, जे पण ऑपरेशन होतात तो कोण हँडल करतो, सी यू, कंट्रोल युनिट. त्यानंतर इथे 17 क्वेश्चन आहे. ए एल यू परफॉर्म अर्थमॅटिक आणि लॉजिक ऑपरेशन्स. ए एल यूचा फुल फॉर्म आहे अर्थमॅटिक लॉजिक युनिट. हे पूर्ण क्वेश्चन आपण फर्स्ट लेक्चरमध्ये कव्हर केले आहे. ओके, त्यानंतर इथे 18वा क्वेश्चन आहे. सी यू स्टँड फॉर कंट्रोल युनिट. ए इज राईट आन्सर. त्यानंतर इथे 19वा क्वेश्चन आहे. रजिस्टर आर स्मॉल बट फास्ट मेमरी. हे पण आपण फर्स्ट लेक्चरमध्ये कव्हर केलं आहे. त्यानंतर इथे 20वा क्वेश्चन आहे. कॅच मेमरी इज फास्ट. हे पण कव्हर केलं आहे आपण. त्यानंतर इथे मेमरीचा क्वेश्चन आहे. 21वा क्वेश्चन आहे. प्रायमरी मेमरी इज अ रॅम मेमरी आहे. रॅम मीन्स रेट ॲक्सेस मेमरी. ओके, हे सेकंडरी मेमरीमध्ये येते. ओके, हार्ड डिस्क पण सेकंडरी मेमरीमध्ये येते, सी डी पण सेकंडरी मेमरीमध्ये येते, आणि यू एस बी पण सेकंडरी मेमरीमध्ये येते. ओके, ओनली रॅम, रोम आणि कॅच आणि रजिस्टर हे प्रायमरी मेमरीमध्ये येते. डायरेक्ट ॲक्सेस बाय सी पी यू, डायरेक्ट ॲक्सेस करते सी पी यूला. त्यानंतर इथे 22वा क्वेश्चन आहे. सेकंडरी मेमरी इज एक्झाम्पल. सेकंडरी मेमरीचं आपल्याला एक्झाम्पल विचारलं आहे. रॅम इज अ प्रायमरी मेमरी आहे, कॅच पण प्रायमरी मेमरी आहे, फक्त हार्ड डिस्क नॉट अ प्रायमरी मेमरी, इज अ सेकंडरी मेमरी. ओके, रजिस्टर पण प्रायमरी मेमरी आहे. सी इज अ राईट आन्सर. सेकंडरी मेमरी इज एक्झाम्पल हार्ड डिस्क, परमनंट स्टोरेज. अजून एक लक्षात ठेवा की रॅम मीन्स टेम्पररी स्टोरेज आणि हार्ड डिस्क मीन्स परमनंट स्टोरेज. रॅम इज अ व्हॉलेटाईल. व्हॉलेटाईल मीन्स जेव्हा आपण डेटा जर स्टोअर केला तेव्हा जर लाईन ऑफ झाली, पॉवर ऑफ जर झाली, तर डेटा तो डिलीट होऊन जातो. दॅट कॉल इट व्हॉलेटाईल. नॉन व्हॉलेटाईल मीन्स डेटा तो परमनंट राहतो. लाईन ऑफ झाली तरी तो डेटा परमनंट त्या कॉम्प्युटरमध्ये राहतो, आपल्या मेमरीमध्ये राहतो. दॅट कॉल इट नॉन व्हॉलेटाईल. ओके, त्यानंतर इथे 24वा क्वेश्चन आहे. रोम मीन्स रीड ऑनली मेमरी. रोमचा फुल फॉर्म लक्षात ठेवा. रोम मीन्स रीड ऑनली मेमरी. रोम इज अ परमनंट स्टोरेज आहे. मागच्या फर्स्ट लेक्चरमध्ये पूर्ण बघितलं आहे आपण हे. त्यानंतर आपला विचारला आहे वन बाईट मीन्स किती बिट्स. ओके, सोपे आन्सर आहे याचं बी, 8 बिट. अजून एक लक्षात ठेवा, जर तुम्हाला विचारलं निब्बल मीन्स एका बाईटची हाफ. तर जर तुम्हाला विचारलं वन निब्बल इक्वल टू 4, म्हणजेच जेवढे बीट असेल त्याचा हाफ करायचा. ओके, जर 16 बीट असेल त्याचा हाफ करायचा 8 बीट. आता आपल्याला 1 बाईट विचारलं, 1 बाईट मीन्स 8 बीट. 8 बीटची हाफ केलं तर आपण ॲन्सर येईल आपला 4. ओके, त्यानंतर इथे काही इनपुट आणि आउटपुटचे क्वेश्चन्स. ओके, त्यानंतर इथे 26वा क्वेश्चन आहे. कीबोर्ड इज अ, सोपे आन्सर आहे. कीबोर्ड इज इनपुट डिवाइस आहे. इनपुट डिवाइस मीन्स आपण त्याला इंटर करू शकतो. दॅट कॉल इट इनपुट डिवाइस यूज टू एंटर द डेटा ऑन कॉम्प्युटर. आणि आउटपुट डिवाइस म्हणजे एखादा आउटपुट शो करत आहे, दॅट कॉल इट आउटपुट डिवाइस. त्यानंतर इथे 27वा क्वेश्चन आहे. मॉनिटर इज अ आउटपुट डिवाइस. मॉनिटर काय करतो, डिस्प्ले करतो आउटपुट ऑन स्क्रीन. त्यानंतर इथे 38वा क्वेश्चन आहे. प्रिंटर क्यूज. सोपी आन्सर आहे. प्रिंटर काय करतो आपल्याला हार्ड कॉपी. तुम्हाला वाटत हे क्वेश्चन खूप इझी लेवलचे आहे, पण असेच येऊ शकतात क्वेश्चन फॉर सिटीमध्ये. त्यानंतर इथे 29वा क्वेश्चन आहे. स्कॅनर काय आहे. सोपी आन्सर. स्कॅनर इज इनपुट कन्वर्ट पेपर डॉक्युमेंट टू डिजिटल फॉर्ममध्ये. स्कॅनर काय करतो, आपण स्कॅनरचा यूज आपण स्वतःसाठी करतो ना. ओके, आपल्याला जर स्कॅन करायचे असेल डॉक्युमेंट, ओके, त्याचा यूज आपण यूज स्कॅनरचा यूज करतो. त्यानंतर इथे 30वा क्वेश्चन आहे. माऊस इज अ इनपुट डिवाइस. आपण माऊसला हँडल करू शकतो, आपण कुठे न्यायचं आहे कुठे नाही. ओके, कुठे पॉईंट करायचं आहे कुठे नाही. पॉइंटिंग डिवाइस इज टू इंटरॅक्ट विथ द कॉम्प्युटर्स. ओके, आता याच्यानंतर बघू आपण काही सॉफ्टवेअरचे क्वेश्चन्स. ओके, 31वा क्वेश्चन आहे. सॉफ्टवेअर मीन्स हार्डवेअर पार्ट. त्यानंतर इथे बी द प्रोग्राम्स. ओके, सोपे आन्सर. सॉफ्टवेअर इज अ प्रोग्राम्स आहे ना. सॉफ्टवेअर मीन्स प्रोग्राम्स इंस्ट्रक्शन गिवन द कॉम्प्युटर.
कॉम्प्युटरला जो इंटरॅक्शन देतो दॅट कॉल्ड सॉफ्टवेअर. इंटरॅक्शन मीन्स एक प्रोग्रामच झाला ना. ओके, बेज राईट आन्सर. सॉफ्टवेअर मीन्स प्रोग्राम्स. त्यानंतर इथे 32वा क्वेश्चन आहे, सिस्टीम सॉफ्टवेअर इज एक्झाम्पल ऑफ विंडोज. सिस्टीमचं सॉफ्टवेअर विचारलं आहे आपल्याला. ओके, अजून एक लक्षात ठेवा, सिस्टीम सॉफ्टवेअर जर म्हटलं तर विंडोज येईल. ओके, सिस्टीमचं सॉफ्टवेअर विचारलं आपल्या सिस्टीमचा. सिस्टीम सॉफ्टवेअर इज अ विंडोज, ऑपरेटिंग सिस्टीम सॉफ्टवेअर. त्यानंतर इथे 33वा क्वेश्चन आहे, ॲप्लिकेशन सॉफ्टवेअर इज एक्झाम्पल ऑफ सी एम एस एक्सेल. आपण लक्षात ठेवा, ॲप्लिकेशन सॉफ्टवेअर जर म्हटलं तर जे आपल्या आपण वर्क करू शकतो, म्हणजे एम एस एक्सेल झालं, मायक्रोसॉफ्ट वर्ड झालं, हे झाले ॲप्लिकेशन सॉफ्टवेअर. जर आपल्याला जर सिस्टीम सॉफ्टवेअर विचारलं त्यामध्ये येईल विंडोज. ओके, त्यानंतर इथे 34वा क्वेश्चन आहे, ओ एस फुल फॉर्म. ओ एसचा फुल फॉर्म विचारला आहे आपल्याला. सोपे आन्सर. ओ एसचा फुल फॉर्म आहे ऑपरेटिंग सिस्टीम. ओके, मॅनेज द हार्डवेअर अँड सॉफ्टवेअर. मॅनेज आणि मॅनेज करायचं काम करतो आणि हार्डवेअरमध्ये काम करतो. ओके, त्यानंतर इथे 35वा क्वेश्चन आहे, कंपायलर डज. सोपे असं, कंपायलर काय करतो, एखादा कोड असेल, जर एखादा प्रोग्राम असेल तो कन्वर्ट करायचं काम करतो. कन्वर्ट करायचं मीन्स ट्रान्सलेशन. ओके, कन्वर्ट टू हाय लेवल लँग्वेज इंटू मशीन कोड. ओके, म्हणून आपण फर्स्ट लेक्चरमध्ये सगळं बघितलं आहे. त्यानंतर इथे टाईप्स आणि यूज. ओके, सोपे आन्सर आहे, सुपर कॉम्प्युटर इज यूज फॉर द वेदर फोरकास्टिंग. सोपे आन्सर आहे. त्यानंतर इथे 36वा क्वेश्चन आहे, अ पर्सनल कॉम्प्युटर इज अ मायक्रो कॉम्प्युटर. ओके, त्यानंतर इथे 38वा क्वेश्चन आहे, लॅपटॉप इज अ पोर्टेबल डिव्हाइस, इझी टू कॅरी. पोर्टेबल डिव्हाइस म्हणजे आपण कुठे कॅरी करू शकतो, दॅट कॉल्ड पोर्टेबल. त्यानंतर इथे हे सोपे आहे, तुम्ही सॉल्व करू शकता तुमच्या प्रॅक्टिससाठी. हे पण खूप इझी लेवल आहे. त्यानंतर इथे 41वा क्वेश्चन आहे, व्हायरस काय आहे, हार्डवेअर, सॉफ्टवेअर, मालवेअर. मालवेअर मीन्स एखादी हार्मफुल गोष्ट, दॅट कॉल्ड मालवेअर. व्हायरस काय आहे, हार्मफुल आहे, दॅट वाय सी इज राईट आन्सर. मालवेअर इज अ हार्मफुल प्रोग्राम आहे. व्हायरस इज अ हार्मफुल प्रोग्राम आहे. त्यानंतर इथे 42वा क्वेश्चन आहे, अँटीव्हायरस यूज इट फॉर द प्रोटेक्शन्स. सोपे आन्सर आहे. अँटीव्हायरस काय करतो, येणाऱ्या आपल्या सिस्टीममध्ये जे हार्मफुल प्रोग्राम्स आहे तो डिटेक्ट करतो आणि त्यापासून प्रोटेक्ट करतो. कोण, अँटीव्हायरस. त्यानंतर इथे 43वा क्वेश्चन आहे, बीट स्टँड फॉर. हा इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे. बीट स्टँड फॉर द बायनरी डिजिट. हा लक्षात ठेवा, हा खूप इम्पॉर्टंट आहे. 43वा क्वेश्चन आहे, बीट स्टँड फॉर बायनरी डिजिट. ओके, स्मॉलेस्ट युनिट डेटा आहे ऑन कॉम्प्युटरमध्ये. त्यानंतर इथे 44वा क्वेश्चन आहे, डेटा प्रोसेसिंग मीन्स कन्वर्टेड डेटा इंटू इन्फॉर्मेशन. स्टार्टिंगला बघितलं आपण, डेटा प्रोसेसिंग मीन्स कन्वर्टेड डेटा इंटू इन्फॉर्मेशनमध्ये कन्वर्ट करतो. मेक डेटा युजफुल, सगळ्याला युजफुल झाला पाहिजे असं कन्वर्ट करतो. त्यानंतर इथे 45वा क्वेश्चन आहे, हार्ड डिस्क इज अ सेकंडरी मेमरी. ओके, त्यानंतर इथे लास्ट आहे, 5 इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे. त्यानंतर इथे 46वा क्वेश्चन आहे, विच इज अ नॉट हार्डवेअर. आपल्या विचारला हार्डवेअर म्हटलं आहे. ओके, फर्स्ट आहे CPU, त्यानंतर आहे मॉनिटर, आपल्याला माहीत आहे आउटपुट डिव्हाइस आहे. त्यानंतर सॉफ्टवेअर इज हार्डवेअर आहे, सी इज राईट आन्सर. ओके, विच इज नॉट अ हार्डवेअर. सॉफ्टवेअर इज हार्डवेअर नाही आहे, इज फिजिकल आहे. ओके, पुन्हा रिपीट करू सांगतो तुम्हाला मी, विच इज नॉट अ हार्डवेअर. मला वाटलं सॉफ्टवेअर म्हणत आहे का, विच इज नॉट अ हार्डवेअर म्हटलं आपला, सॉफ्टवेअर हार्डवेअर नाही आहे, सॉफ्टवेअर इज फिजिकल आहे. ओके, त्यानंतर इथे 47वा क्वेश्चन आहे, विच इज अ फास्टेस्ट मेमरी विचारलं आहे आपल्याला. बी इज राईट आन्सर. कॅच काय करतो, कॅच CPUच्या जवळ असतो, दॅट वाय तू इझिली इन्फॉर्मेशन कॅच करू शकतो फास्टमध्ये. ओके, फक्त कॉस्टली म्हणजेच खूप वेळ खातो, खूप वेळ खातो म्हणजेच कॉस्ट घेतो.
त्याची स्पीड फास्ट आहे. कॅच मेमरी इज अ फास्ट रेट. त्यानंतर इथे 48वा क्वेश्चन आहे. इनपुट डिव्हाइस इज एक्झाम्पल ऑफ कीबोर्ड. इनपुट म्हटल्यानंतर कीबोर्ड झाला ना. युजर टू एंटर डेटा. त्यानंतर इथे 49वा क्वेश्चन आहे. लास्टला एक कमी. 49वा क्वेश्चन आहे. आउटपुट डिव्हाइस इज एक्झाम्पल ऑफ. आउटपुट डिव्हाइस म्हणजे मॉनिटर काय करतो, डिस्प्ले करतो. दॅट बाय सी इज राईट आन्सर, डिस्प्ले आउटपुट. लास्टवा क्वेश्चन आहे आपल्याला. कॉम्प्युटर वर्क ऑन. आपण म्हटलं 10वा किंवा 12वा क्वेश्चन होता आपला. IPOचं सायकल. कॉम्प्युटर कसं काम करतो, इनपुट घेतो, त्या डेटाला प्रोसेस करतो, त्यानंतर आपला आउटपुट शो करतो. कॉम्प्युटर वर्क IPO सायकल. ओके, या व्हिडिओ मी टोटल आपण 50 MCQ केले आणि खूप इम्पॉर्टंट MCQ केले यामध्ये. ओके, आणि 30+ MCQ तर प्रिव्हियस इयर्स आहे. ओके, अजून एक की जे ऑफिशियल आपली प्रॅक्टिसची लिंक आहे ते तुम्ही मॉक टेस्ट तुम्ही सॉल्व करू शकता. या PDFची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देऊन देईल, तुम्ही तो डाउनलोड करू शकता. व्हिडिओ जर आवडला असेल एक लाईक, एक सबस्क्राईब नक्की करा. बिकॉज एवढं जर मटेरियल आहे ऑर्गनाईज करायला, तुमच्यासाठी क्रिएट करायला खूप मेहनत लागते मित्रा. चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये, तेव्हापर्यंत बाय.